श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, म्हणून स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आज आपण बघणार आहे लक्ष्मीपूजन, म्हणजेच लक्ष्मी कुबेर पूजनाची मांडणी कशी करायची, घरच्या घरी कोणते मंत्र म्हणून आपण पूजाविधी करू शकतो. तर त्याचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर कार्यकारण भाव जो आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा, तो असा आहे की बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची या दिवशी सुटका झाली होती आणि हे लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक व्रत आहे. तर आपण पूजा मांडणी कशी करायची हे सर्वप्रथम बघून घेऊयात. तर पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले, शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरं कण्हेर, झेंडू इत्यादी. कारण पांढरं फूल हे देवीला अत्यंत प्रिय आहे. तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, नैवेद्यासाठी पुरणपोळी, साडीच्या लाह्या, बत्ताशे, गूळ, धने यांचा नैवेद्य, फराळाचे पदार्थ, फळे, रांगोळी इत्यादी. यापैकी एक दोन नसेल तरी काही हरकत नाही. यथाशक्ती आपल्याकडे जे आहे ते आपण महालक्ष्मीला अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये आणि पूजेची मांडणी करायची आहे. तर अजून आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचे. जर श्रीयंत्र कागदी असेल तरीही चालेल. आमच्याकडे कागदी स्वरूपात आहे, प्लास्टिकचा कागद जो असतो तो, ते आम्ही पूजेमध्ये ठेवतो. तर काही हरकत नाही आहे. असं नाही की पितळचाच हवा म्हणून, ते पण असलं तर चालते. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर ते पण सिद्ध केलेलं कुबेर यंत्र आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ कोणते कोणते लागतील, तर नित्यसेवा ग्रंथ आपल्याकडे असतोच. नित्यसेवेचा ग्रंथ, नंतर दुर्गा सप्तशती, श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक, श्री विष्णू सहस्त्रनाम लागेलच. कारण कुठलीही महालक्ष्मीची जी सेवा आहे ती अपूर्ण राहते विष्णूजींच्या विना. तर आपल्याला विष्णू सहस्रनाम घ्यायचं आहे. ललिता सहस्रनाम ग्रंथ, नवीन वर्षाची दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, आणि डायरी ज्याच्यामध्ये आपण आपले जे हिशोब आहे ते ठेवत असतो. तर पूजा मंडणी आणि पूर्वतयारी ते बघणार आहे आपण. पूजेची वेळ सायंकाळी 5:30 नंतर, प्रदोष काळापूर्वीच मांडणी आपण करून घ्यायची आहे. आणि सायंकाळ 5:30 नंतर आपण कधीही पूजा करू शकतो. कधी म्हणजे 9-10 करायचं नाही आहे आपल्याला, 8पर्यंत आपली पूजा आटपून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला मांडणी आधीच करून ठेवायची आहे 4 एक वाजता, 4-4:30 वाजता. तर सर्वप्रथम देवाऱ्यासमोर 2 ते 3 मोठे पाट चौरंग ठेवा. त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे. आता फोटोत दाखवल्याप्रमाणे पाटावर स्वस्तिक काढावे. त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात यावी. म्हणजेच आपल्याला तुळशीजवळ जाऊन, ते मी सांगणारच पुढे, तुळशीजवळ जाऊन आपल्याला केरसुणीची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तो आणायचा आहे आणि तो पूजेमध्ये मांडायचा आहे. नंतर पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणचा फोटो ठेवावा. लक्ष्मीनारायणांचा फोटो आपल्याला पाहिजेच, पण जर आपल्याकडे ते कागदाच्या स्वरूपात असेल तरी चालेल. त्याच्यासमोर 2 स्वतंत्र जोडपानावर श्री कुबेर यंत्र आणि श्री लक्ष्मी यंत्र, श्रीयंत्र ठेवा. नंतर पूजेसमोर नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे, साडीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धने, फळे इत्यादी मांडा. नंतर लक्ष्मीनारायण यांच्या फोटो शेजारी कुलदेवतेची टाक ठेवावी. आपली जे पण कुलदेवत असेल त्या कुलदेवीची टाक ठेवावी. आता कुणाकुणाकडे टाक नसेल, त्यांना सासरकडून मिळाली नसेल, तर त्यांनी कुलदेवतेचा फोटो ठेवला तरी चालेल. त्याच्यासमोरील बाजूस 4 हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे. त्यासमोर पैसे, सोने, चांदी इत्यादी चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवावे, जसं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती, आपल्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी. परत एकदा सांगते, पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती ठेवावी. आपल्या उजव्या बाजूस शंख आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी. पूजे मांडणीच्या बाजूला नवीन वर्षाची दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, नवीन वर्षाची स्मरणिका ज्याला आपण डायरी म्हणतो ती ठेवावी.
आता महत्त्वाची सूचना अशी की अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गाईचे पावले काढावीत. तदनंतर देवघर, प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पणत्या प्रज्वलित करा. पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावा. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. टीव्ही, टेप बंद ठेवावे. आता पूजनाचा क्रम आणि विधी आपण बघणार आहे. सायंकाळी ठीक 5:30 वाजता पूजेची सुरुवात तुळशी पूजनाने करावी. 5:30 नंतर पण केली तर हरकत नाही. 8पर्यंत आपण करायला पाहिजे. तर पूजेची सुरुवात आपल्याला तुळशी पूजनाने करायची आहे. तर तुळशी पूजन प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा, अगरबत्ती लावून हळदी कुंकू आणि अक्षदा, फुले वाहून पंचोपचारे तिची पूजा करायची आहे. नंतर पंचोपचार म्हणजे तेच गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुले, धूप, दीप आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. यानंतर एक वेळा तुळशी स्तोत्र म्हणायचे किंवा तुळशी मंत्र 11 वेळा म्हणायचे. आता तुळशी स्तोत्र कोणते आहे ते मी सांगते. तुळशी सर्व व्रतांना महापातकनाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाणा प्रिय सदा सत्य सत्यवती चैव त्रेताया मानवी तथा द्वापारे चावतीर्णाशी वृंदात्व तुळशी कली. आणि तुळशी मंत्र असा आहे, ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. तुम्हाला हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर केरसुनी रूपातील श्री लक्ष्मीचे गृहप्रवेश पूजन. पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुनीची गंध, अक्षदा, हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करून मुख्य पूजेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सोबत घ्यावी. तुळशी पूजनानंतर नंतर आपल्याला करायचे आहे द्वारपूजन. आता द्वारपूजन करताना आपल्याला प्रवेशद्वाराजवळ यायचे आहे. प्रवेशद्वाराची हळदी कुंकवानी पूजा करायची आहे. श्री गणेश, श्री कुलस्वामिनी व श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करत आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे. पूजेच्या ठिकाणी यायचं. त्याच्यानंतर बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्या जागी ठेवावी. त्यानंतर पुढील पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहे गुरुपूजा. तर गुरुपूजन कसे करायचे ते आपण आता बघणार आहे. सर्वप्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटोची पूजा करून श्री स्वामी स्तवन म्हणावे किंवा तुम्ही जर दुसरे तुमचे गुरु असेल तर त्या गुरूंचं पूजा आपल्याला करायची आहे. तर आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्याच्यानंतर मंगलतिलक. महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू व पुरुषांनी अष्टगंध लावायचे. त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे. तर आचमन करताना भगवान श्री विष्णूंच्या 24 नावांपैकी कोणतेही 3 नावे घेऊन आपल्याला पाणी प्राशन करायचे आहे. तर आपण सहसा ही 3 नावेच घेतो. ओम केशवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचे आहे. ओम नारायणाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचे आहे. आणि ओम माधवाय नमः म्हणून पाणी प्यायचे आहे. नंतर आपल्या सरळ हाताने पुढील 2 नावे म्हणून पाणी तांबणा सोडायचे आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. त्यानंतर हात जोडून बसायचे आणि पुढील मंत्र म्हणायचे. जर यापैकी आपल्याला 5 येत असेल तर आपण 5 पण म्हणू शकता. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वामनाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. अशा प्रकारे आपल्याला मंत्र म्हणायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करण्यापूर्वी आपल्याला हा विनियोग म्हणायचा आहे. प्रणवश्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगा. नंतर आपल्याला खालील कृती करायची आहे. कृती अशी आहे की प्रथम आपल्याला 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. नंतर अंगठाने उजवी नाकपुडी बंद करून मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वहा, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. नंतर डाव्या नाकपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडायचा आहे व उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून घ्यावा. या क्रियेला प्राणायाम असे म्हणतात, ज्याला आपण अनुलोम विलोम
अनुलोम विलोम प्राणायाम पण म्हणतो. जर आपल्याला येत नसेल तर आपण यूट्यूबवर बघू शकता की तो कशा प्रकारे करतात. फक्त एवढं आहे की जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो तेव्हा मनातल्या मनात आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास व तोंडास 5ही बोटांचा स्पर्श करून पुढील मंत्र म्हणायचा आहे. ओम आपो ज्योतिर सोमृत ब्रह्म भूभर्वा स्वरम. आणि आता संकल्प करायचा आहे. संकल्प आपल्याला हातात पाणी, अक्षता आणि फुलं घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की मी अमुक गावाचा, अमुक नाव माझे, या गोत्रात मी उत्पन्न झाला आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आई वडील यांची भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेन दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे. त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश, शंख, घंटी, दीप पूजन करीत आहे, असं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे आणि ते हातात घेतलेले पाणी तांबणा सोडायचे आहे. अशा प्रकारे साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर श्री गणेश पूजन करायचे आहे. तर श्री गणेश पूजन करताना आपल्याला ध्यान मंत्र म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर पूजेतील श्री गणेश मूर्ती तामणात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने 1 किंवा 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे. नंतर श्री गणेशांना स्वच्छ पुसून त्यांच्या जागी ठेवून गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुले अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर शुद्धीकरण. पूजेच्या कलशात गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले वाहून गंगादी सप्तनद्यांचे स्मरण करीत नमस्कार करायचा आहे. पूजेतील शंख स्वच्छ धुवून पुसून त्यात पाणी भरून जागेवर ठेवायचं आहे. शंखास गंध, फुलं, तुळशीपत्र वाहावे. शंखाला कधीच अक्षदा, हळदी कुंकू वाहत नाहीत. झालंच तर आपल्या अष्टगंध व्हायचं आणि तुळशीपत्र व्हायला तर चालते, फुले व्हायची. पूजेतील घंटी स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवायची. घंटीला गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुलं, तुळशीपत्र व्हायचे. नंतर पूजेतील दिव्याला गंध, अक्षता म्हणजे दीपपूजन करून घ्यायचे आहे. दिव्याला गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुलं, तुळशीपत्र व्हायचे. शंखातील थोडे पाणी पूजन केलेल्या कलशात टाकायचे आहे. नंतर ओम श्री पुंडरीकाक्षाय नमः म्हणत कलशातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वतःवर शिंपडायचे. नंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे. म्हणजेच कुलदेवीच्या टाकाची किंवा मग कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची पूजा आपल्याला करायची आहे. कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. सर्व स्वरूपे सर्वेश्वे सर्व शक्ती समन्विते भयभ्यत्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत आपल्याला श्री कुलदेवतेचा टाक तामणात घ्यायचा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी किंवा जे पण पूजा करत असेल दाम्पत्य त्यांनी सामूहिक पद्धतीने ती सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे व नंतर पुसून जागेवर ठेवायचे आहे टाक. त्याला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले वाहून पूजन करायचे. त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन करण्यासाठीचा मंत्र ध्यान मंत्र म्हणायचा. ओम कांत्या कांचन सन्निभ्या हिमगिरी प्रख्येष्वतुभिर्गर्जे हस्तोक्षिप्त हरिण्यमय अमृतघट्टे राशीच्यमानाश्रयं वाभ्राणावरमब्ज युग्मभयं हस्ते किरीटोज्ज्वला क्षौमाद्बध्यनितंबिंब ललिता वंदे रवींद्र स्थिताम्. हा मंत्र आहे. आपल्याला जर मंत्र कठीण वाटत नसेल येत तर साधं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा उच्चार करत आपण पूजा केली तरीही चालते. आता पूजा मांडणीतील श्री गजलक्ष्मीचा फोटो, पैसे, नाणे, सोने व केरसुणी इत्यादींना गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुले, तुळशीपत्र वाहून आपल्याला पूजन करायचे आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण पूजन करायचे आहे.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वावतारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्याद्यगम्यं वंदे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथनं. असं म्हणत मांडणीतील श्री लक्ष्मीनारायणच्या फोटोचे गंध अक्षता हळदी कुंकू तुळशीपत्र वाहून पूजा करायची. नंतर कुबेर यंत्राची पूजा करायची. हे कुबेर यंत्र आणि आपल्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर आपण कोजागिरीला जे कुबेर म्हणून जे सुपारी घेतली होती ती इथे वापरावी. किंवा आपण कोजागिरीला नसेल घेतली तरी मग आपण कुबेर म्हणून आपण सुपारीलाच कुबेर म्हणून मानून त्याची पूजा करायला पाहिजे. तर कुबेर पूजा करताना हा मंत्र म्हणायचा. मनुज वाह्या विमानस्थितं गरुडरत्ननिधी नायकं शिवशंख मुकुटाती विभूषितं वरगदे ददतं भजे तुंदिलम. पूजा मांडणीतील श्री कुबेर यंत्र तामणात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने यथाशक्ती श्री पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा व यंत्र पुसून किंवा सुपारी घेत असाल तर सुपारी पुसून जागी ठेवून द्यायची. त्याला पूजा करायची. गंध अक्षता हळदी कुंकू वाहून. त्याच्यानंतर श्रीयंत्र पूजन. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र कागदाचे असेल तर कागदाचे, प्लॅस्टिकचे असेल तर प्लॅस्टिकचे, किंवा तेही नसेल तर कोजागिरीमध्ये आपण कुबेर यंत्रासोबतच जी सुपारी म्हणून श्रीयंत्र ठेवले होते घेतले असेल ते आपल्याला श्रीयंत्र म्हणून घ्यायचे आहे. त्याची पूजा करायची आहे. तर पूजा मांडणीतील श्रीयंत्र व लक्ष्मीचे नाणे तामणात घेऊन कुटुंबातील सदस्यांनी श्री सूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे. नंतर श्रीयंत्र व नाणे स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू अक्षत गंध फुले वाहायचे आहे. त्यानंतर सर्व पूजेस दीप ओवाळायचं आणि पुरणपोळीसह अन्नाचा नैवेद्य, लाया बताशे, गूळ, धने, फळे, फराळाचे पदार्थ ते पण आपण सगळं करत असतो. 1 महिन्यापासून सगळी तयारी असते आपली. ते सगळी आपल्याला पूजेसमोर मांडायचं आहे नैवेद्याच्या रूपात आणि नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची पुढील प्रार्थना म्हणायची आहे. प्रार्थना अशी आहे. त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा त्वचा कृष्णे तथा भव मयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीश्वला भूर्ती हरिप्रिया पद्मा पद्मलया सम्यगुच्चे श्री पद्मधारिणी धनदाये नमोस्तुभ्यं निधी पद्मदीपाय च भुवन्तु त्वप्रसादान्मे धनधान्यादी संपदा. त्याच्यानंतर जे आपण कॅलेंडर ठेवले आहे, जी डायरी ठेवली आहे पूजेच्या मांडणीच्या बाजूला, ती त्याच्या पहिल्या पेजवर स्मरणिकेच्या पहिल्या कोऱ्या पानावर गंधाने स्वस्तिक काढायचे. तसेच दिनदर्शिकेला हळद कुंकू व्हायचे. त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचे आणि क्षमा प्रार्थना म्हणावी. त्यानंतर सेवा केंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करावी. श्री गणपतीच्या आरतीनंतर देवीची आरती म्हणावी. पूजेच्या समाप्तीनंतर अभिषेकाचे तीर्थ घरात शिंपडावे. हे लक्ष्मीकारक महत्त्वपूर्ण व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने खालील विशेष सेवा रुजू करावी. आता सेवा कुठली करायची तर श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री ऋणनाशक गणेश मंत्र 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री कमलात्मक मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, गीतेचा 15वा अध्याय 1 माळ, गीतेची 18 नावे 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र 1 वेळा, श्री रामरक्षा 1 वेळा, श्री ललिता सहस्रनाम 1 वेळा, क्षमा प्रार्थना स्तोत्र 1 वेळा. जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. कारण लक्ष्मी आपल्याकडे दीर्घकाल चिरकाल टिकावी यासाठीचं हे व्रत आहे. त्या व्रतासाठी आपल्याला सेवा पण करणे गरजेचंच आहे. तर त्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. आणि त्याच्यानंतर अलक्ष्मी निस्सारण कसे करायचे तर या दिवशी घराची सर्व दारे खिडकी रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसे सर्व दिवे सुरू ठेवावे. कारण असं म्हणत असतात की देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू या दिवशी धर्तीवर येऊन बघत असतात की म्हणजे कोण पूजा करतंय, कोण किती श्रद्धेने करतंय. तर असं नाही झालं पाहिजे की ते आले आणि आपली दारे बंद दिसली तर ती लक्ष्मी घरापासूनच म्हणजे तोंड फिरवून घेईल. त्यासाठी आपल्याला
रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजे उघडे ठेवायचे आहे, दिवे सुरू ठेवायचे आहे. नंतर 12 वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणायचे. केरसुणी उंबरठ्यावर आपटायची व तिचा एक फळ तोडून बाहेर टाकून द्यायचा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असे म्हणावे. याने काय होतं, जी पण अलक्ष्मी आहे आपल्या घरी ती निघून जाते. यानंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली, तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरीलप्रमाणे कृती करावी. तर ते आपोआप सगळं व्यवस्थित होऊन जाईल. अनुभव घेऊन बघा, करून बघा. म्हणजे केल्याने करताना काही आपल्याला पैसे लागत नाही. त्यामुळे जर अनुभव पाहिजे असेल तर आपल्याला ती कृती पण करावी लागेल. तर कृती करून बघा आणि अनुभव घ्या. यामुळे घरात आनंद, सुखसमाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. या दीपावली पर्वकाळात अन्नदानादी दानधर्म करावा. श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजवणे शक्यतो टाळावे. कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. श्री स्वामी समर्थ.